करू शकत नसेल तर कसलं हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद? हिंदू प्लंबर आणि वायरमॅनलाच घरी बोलवा असं अभिनेता शरद पोंक्षे सांगतात. उर्मट असला तरी चालेल. गणेश नाईक बोरसे शिंदे यांच्यामधला वाद आता कुठेला पोहोचलाय आणि श्रीकांत शिंदे म्हणतात की त्यांना म्हणा की माझ्या विरुद्ध निवडणुकीला लोकसभेला उभे राहा. माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे. भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहांचा आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही. त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं. विजय गणेश नाईकांचाच होईल. गणेश नाईकांचं मी काय म्हणतोय तुम्ही समजून घ्या. दिल्लीमध्ये तुम्ही समजून घेत नाही मराठी पत्रकार. माझं असं म्हणणं आहे, मी असं म्हणतोय की गणेश नाईकांनी जे रणशिंग फुंकलेलं आहे भ्रष्टाचाराविरुद्ध, अरेरावीविरुद्ध त्यांच्याच जिल्ह्यात, ते तुम्ही आधी समजून घ्या काय आहे ते. नव्या मुंबईतले आणि ठाण्यातले मोक्याचे भूखंड कसे बिल्डरांच्या घशात गेलेत, रस्ते बगीच्यांसाठी राखीव असलेले भूखंड कसे दिले, कसा भ्रष्टाचार झाला. आणि स्वतः गणेश नाईक म्हणतात की एक दिवस एकनाथ शिंदे तुरुंगात जातील. बोलले आहेत ना ते, एक दिवस हा भ्रष्टाचार असा सुरू राहिला तर एकनाथ शिंदेला तुरुंगात जावं लागेल असं ते म्हणत आहेत. पण त्यांना सरकारचा पाठबळ मिळतं आहे का? नाही. ही लढाई सत्तेत राहून त्यांना लढता येणार नाही. गणेश नाईकांना देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ नाही असं तुमचा आरोप आहे? पाठबळ असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधल्या एका मंत्र्यावरती कोरकडासारखे हल्ले करत आहेत,